नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे, तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. श्रीधर पंतांनी एकूण 3 पत्र लिहिली. एक पत्र लिहिलं त्यांनी पुण्याच्या कलेक्टर साहेबांना व श्रीधर पंतांनी दुसरं पत्र लिहिलं पुण्यामधील विविध वृत्त या मासिकाला व श्रीधर पंतांनी तिसरं पत्र लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. तर आणि ही 3 पत्र लिहून श्रीधर पंतांनी आता सध्या पुण्याजवळ असणाऱ्या शिवाजीनगर या स्टेशनजवळ या श्रीधर पंतांनी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली व श्रीधर पंतांचे शरीर छिन्नविच्छिन्न झालं. आणि पाहता पाहता त्यावेळच्या भांबुर्डे रेल्वे स्टेशन आणि आता त्याचं नाव आहे शिवाजीनगर. तर रेल्वेखाली अपघात झाला आहे आणि एका तरुणाने ग्रस्ताने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. पाहता पाहता लोक जमा झाले आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी ओळखलं श्रीधर पंतांना. आणि ते श्रीधर पंत होते, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, किंवा ज्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटले असंतोषाचे जनक व स्वातंत्र्य सैनिक माननीय लोकमान्य टिळक यांचा धाकटा मुलगा म्हणजे श्रीधर पंत यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली 25 मे 1928 रोजी. तर लोकमान्य टिळकांच्या मुलांनी आत्महत्या केली रेल्वेखाली, याचं कारण काय? आणि त्यांनी 3 पत्र लिहिली, म्हणजे कलेक्टरला, त्यावेळच्या पुण्यामधून निघणाऱ्या मराठी मासिक विविध वृत्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकमान्य टिळकांच्या धाकट्या मुलांनी पत्र लिहिलं व रेल्वेखाली आत्महत्या केली. तर रेल्वेखाली आत्महत्या करण्याचं कारण काय? बंधू आणि बहिणींनो, लोकमान्य टिळक स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे त्या काळातले मोठे नेते आणि अनेक वेळाला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा करत असताना त्यांना तुरुंगवास झाला. अनेकदा त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याबद्दल भारतीय समाज आणि आपण त्यांना विसरू शकत नाही. म्हणजे त्यांचं देश स्वातंत्र्य करण्यासाठी योगदान मोठं आहे, परंतु दुसरी बाजू अशी आहे लोकमान्य टिळकांची. त्या काळामध्ये लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे प्रचंड ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा चालला होता, आणि त्यावेळेला भारतामध्ये असणाऱ्या अस्पृश्यता, भारतामध्ये असणारे जातीवाद आणि भारतामध्ये असणाऱ्या विषमतावाद आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी हजारो लोक देशभक्त हे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा करत होते. पण त्याच वेळेला आगरकर किंवा गोखले किंवा अशी अनेक मंडळी ही समाज सुधारणा देखील झाली पाहिजे आणि याचे प्रेरित होते महात्मा फुले. स्वातंत्र्य तर मिळालंच पाहिजे, पण या स्वातंत्र्यामध्ये जे माणसाचे हक्क नाहीत त्या माणसांसाठी, जे चतुर्थ वर्ण श्रेणी आहे त्याच्यामध्ये मोडाची माणसं आहेत, अस्पृश्य माणसं म्हटली जायची त्यावेळेला, त्यांच्या हक्काचं काय, त्यांच्या स्वाभिमानाचं काय आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आपण आणणार की नाही आणणार. त्याच वेळेला स्वातंत्र्याच्या लढ्या, ज्यावेळेला स्वातंत्र्याचा लढा चालला होता त्यावेळेला देखील असे मतप्रवाह होते आणि अनेक नेते होते सुधारणावादी आणि दुसरे नेते होते स्वातंत्र्य सैनिक, परंतु ते
पुराणमतवादी आणि पहिलं स्वातंत्र्य मिळवू आणि नंतर मग आपण पुढच्या गोष्टी पाहू, तेव्हा हा आहे इतिहासातला दाखला आपण देऊ शकतो. तर लोकमान्य टिळकांनी स्त्री शिक्षणाला देखील विरोध केलेला आहे. लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यतेला विरोध केलेला आहे. म्हणजे अस्पृश्यता या संदर्भात ते काहीच बोलत नव्हते. म्हणजे चतुर्थ श्रेणी त्यांना म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ती लोकमान्य टिळकांना मान्य होती. हा जर पूर्ण आपण अभ्यास केला तर हे सिद्ध होतो आहे. शाळेत शिकवत असताना आपल्या लोकमान्य टिळकांचा फक्त स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविलेच आणि ते टर्पल मी शेंगा मी खाल्ल्याने मी टर्पल उचलणार नाही, हे लोकमान्य टिळक आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहेत. परंतु आपण लोकमान्य टिळकांचं राजकीय आयुष्य, त्यावेळेचे त्यांचे समकालीन नेते, त्यावेळेचे समकालीन कार्यकर्ते आणि त्यावेळेचा जो नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांचा इतिहास आणि नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, हा सगळा बारकाईने पाहिला तर आपल्याला या ठिकाणी असं जाणवते की लोकमान्य टिळक हे पूर्ण पुराणमतवादी आणि जातीभेद मांडणारे असे ग्रस्त होते. तेव्हा त्यांचा मुलगा श्रीधर पंत यांनी बाबासाहेबांनाच पत्रिका लिहिलं आणि त्यांनी आत्महत्या केली. या मूळ विषयाकडे आता आपण येऊया. लोकमान्य टिळकांना 3 मुलं होते. विश्वनाथ म्हणून त्यांचा मुलगा होता. त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक प्लेगची साथ मोठी आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मोठा मुलगा विश्वनाथ हा वारला. दुसरे त्यांना 2 मुलं होते, श्रीधर पंत आणि हे धाकटे श्रीधर पंत, म्हणजे एक रामचंद्र पंत आणि हे श्रीधर पंत. या श्रीधर पंतांनी आत्महत्या केली. तर त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र काढलं होतं आणि त्याचप्रमाणे मराठा हे वर्तमानपत्र देखील त्यांनी सुरू केलं होतं. आणि लोकमान्य टिळक म्हणजे केसरीवाडा म्हणजे त्याला गायकवाडवाडा म्हणायचे. म्हणजे गायकवाडवाडा म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून लोकमान्य टिळकांनी तो वाडा विकत घेतला होता म्हणून त्यांना गायकवाडवाडा म्हणतात. आणि आता त्याला नंतर केसरीवाडा पण म्हणतात, टिळकवाडा पण म्हणतात. तर त्या लोकमान्य टिळकांच्या नंतर त्या केसरी जे वर्तमानपत्र आहे किंवा मराठा जे वर्तमानपत्र आहे त्याचा पूर्ण ताबा लोकमान्य टिळकांचे भाचे होते आणि लोकमान्य टिळकांचे जावे होते. आणि जो ट्रस्ट बनवला होता त्या ट्रस्टनी संपूर्ण ताबा घेतला होता. आणि त्या गायकवाडवाड्यामध्ये म्हणजे टिळक राहत होते त्या टिळकवाड्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलांना म्हणजे या श्रीधर पंतांना आणि रामचंद्र पंतांना प्रवेश नव्हता. आणि लोकमान्य टिळकांच्या संपूर्ण संपत्तीमध्ये जे काही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यामधून लोकमान्य टिळकांच्या मुलांना बेदखल करण्यात आलं होतं. कारण त्यावेळेला लोकमान्य टिळकांचे भाचे जे होते विद्वांस म्हणून आणि त्या ट्रस्टमध्ये असणारे लोकमान्य टिळकांचे जे लोक होते आणि तर त्यावेळेला त्या मंडळींनी असं ते म्हणजे नंतर कोर्ट कचऱ्या झाल्या भरपूर आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की लोकमान्य टिळकांनीच लिहिलं होतं की माझ्या मुलांना जर त्यांची लायकी असेलच तर याच्यामध्ये त्यांना आपण या ट्रस्टमध्ये घ्यावं किंवा माझ्या संपत्तीमध्ये त्यांना द्यावं. परंतु नंतर लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचे जावई आणि त्यांचे जे इतर जे होते लोक त्यांचा ते ट्रस्ट पाहणारे केसरीचा कारभार पाहणारे किंवा मराठाचा कारभार पाहणारे आणि त्या संघटनेचे कारभार पाहणारे जे लोक होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या संपत्तीमध्ये कुठलाच अधिकार नाही. तर त्यांना अक्षरशः गायकवाडवाड्यामधून अक्षरशः हाकलून देण्यात आलं आणि आपल्या वडिलांची प्रॉपर्टी आम्ही त्यांची मुलं आहोत म्हणून त्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी ही दोन्ही भावंड अनेक वर्ष ते कोर्ट कचेऱ्या करत होते. त्या कोर्ट कचेरीला देखील हे श्रीधर पंत म्हणजे वैतागलेले होते. तर बाबासाहेबांना का पत्र लिहिलं त्यांनी? बाबासाहेबांना यासाठी पत्र लिहिलं की बाबासाहेबांना ते भाऊ म्हणत होते, बाबासाहेबांना म्हणजे मित्र म्हणत होते आणि बाबासाहेब देखील श्रीधर पंतांना भाऊ म्हणत होते. आणि श्रीधर पंतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप स्नेह होता. कारण
ज्या लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यतेच्या संदर्भात काहीच मत व्यक्त केलं नाही किंवा अस्पृश्यता त्यांना मान्य होती किंवा चातुर्वर्ण त्यांना मान्य होता आणि पूर्ण पुराणमतवादी आणि तो जो मोठा तो कालखंड होता, परंतु लोकमान्य टिळकांची मुलं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट करणारी होती. बाबासाहेबांच्या महाडचा जो 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, तर या श्रीधर पंतांनी आणि रामचंद्र पंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समता स्वातंत्र्य बंधुभाव यासाठी चालणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी एक पत्र लिहिलं होतं बाबासाहेबांना. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्यावेळेला या लोकमान्य टिळकांच्या धाकट्या मुलगा म्हणजे श्रीधर पंत यांचं पत्र वाचून दाखवलं की आपल्याला श्रीधर पंत टिळक यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा असा म्हणजे वडील आणि मुलं याच्यामध्ये पूर्ण विरोधाभास होता आणि त्या कोर्ट कचऱ्या अशा गोष्टी चालल्या होत्या. त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे आपल्याला, म्हणजे की लोकमान्य टिळक ज्या वेळेला या श्रीधर पंतांचं लग्न ठरलं त्यावेळेला ती पुण्यामधील ब्राह्मणांनी विरोध केला का, तो लोकमान्य टिळक युरोपला जाऊन आलेला आहे आणि म्हणजे त्या पुराणामध्ये कुठल्या काय पुराण असेल, कुठल्या मनुस्मृती असेल का कुठल्या ग्रंथामध्ये, तर ते असं आहे की समुद्र पर्यटन करायचं नाही आणि एखादा ब्राह्मण किंवा त्यांनी समुद्र पर्यटन केलेलं तो परदेशात गेला तर त्याला बहिष्कार करण्यात यायचा त्याच्यावर. तेव्हा लोकमान्य टिळक तर युरोपला जाऊन आले होते, मग त्यांच्या मुलाच्या लग्नात आम्ही सामील होणार नाही. तर लोकमान्य टिळकांनी ते प्रायश्चित्त म्हणून ते गोमूत्र शेण आणि काय तो जो प्रकार आहे त्याचं प्रशासन करून लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला ते प्रायश्चित्त घेतलं होतं आपल्या मुलाच्या लग्नासाठी. त्यावेळेला देखील या श्रीधर पंतांनी विरोध केला होता की माझ्या लग्नामुळे जर माझ्या वडिलांना असं प्रायश्चित्त घ्यावं लागत असेल, कुठल्या प्रकारचं शेण गोमूत्र याचं जर सेवन करावं लागत असेल तर मला लग्नच करायचं नाही. तो त्याच वेळेला त्यांनी त्यावेळेला बंड केलं होतं श्रीधर पंतांनी. आणि श्रीधर पंत जे त्या काळामध्ये प्रचंड जातीवाद होता पुण्यामध्ये, तर त्या काळामध्ये श्रीधर पंतांनी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या वाड्यावर म्हणजे केसरीचे वर्तमानपत्र तिथून चालायचं, मराठा वर्तमानपत्र तिथून चालायचं, तर त्या वाड्यावर त्यांनी मोर्चे काढले होते. त्यावेळच्या अस्पृश्य लोकांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी मोर्चे काढले होते आणि त्यावेळेला त्यांनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी पाना राजभोज म्हणजे पांडुरंग राजभोज हे बाबासाहेबांचे सहकारी होते. ते बाबासाहेबांचे सहकारी हे खरं म्हणजे चर्मकार समाजाचे होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना ते खूप मानत होते आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ते पाना राजभोज हे सहभागी व्हायचे, बाबासाहेबांचे ते कार्यकर्ते होते. त्या पाना राजभोज यांना घेऊन मग या श्रीधर पंतांनी केसरीवाड्यावर एक मेळावा घेतला होता आणि एक तिथं मोर्चा काढला होता. त्या वाड्यावर येऊ नये म्हणून देखील त्यावेळच्या त्या ट्रस्टींनी पोलीस कंप्लेंट करून पत्रव्यवहार करून कोर्टात जाऊन त्याच्यावर बंदी आणली होती. तरी त्या बंदीचा हुकूम मोडून त्या दोघा भावांनी आपले त्यावेळचे अस्पृश्य त्या केसरीवाड्यामध्ये घुसवले होते. तेव्हा आहे समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि तमाम अस्पृश्यांना उन्नत करण्यासाठी जे बाबासाहेब लढत होते त्या बाबासाहेबांना या लोकमान्य टिळकांच्या दोन्ही धाकट्या मुलांनी पाठिंबा दिला होता. आणि मग प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नाही आणि ते श्रीधर पंत त्यांनी ज्यावेळेला आत्महत्या केली त्यावेळेला ते फक्त 32 वर्षाचे होते, परंतु ते लेखक होते आणि ते खूप चांगलं लिहायचे. परंतु ते एवढे मोठे लेखक असताना आणि समाजसुधारक असताना आगरकर, गोखले आणि जे समाजसुधारक आहेत म्हणजे महात्मा फुल्यांचे जे विचार आहेत ते या लोकमान्य टिळकांच्या मुलांना मान्य होते आणि त्या पद्धतीने ते लिखाण करायचे. परंतु स्वतःच्या वडिलांच्या पेपरमध्ये त्यांचं कधीही लिखाण आलं नाही. तर ते हक्क मिळवण्यासाठी त्यांच्या कोर्ट कचऱ्या चालल्या होत्या आणि कुठल्या पद्धतीने आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा मिळाला नाही आणि त्या वैतागाने वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्या काळच्या भांबुर्डा रेल्वे स्टेशन म्हणजे आत्ताचा शिवाजीनगर या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या मुलांनी आत्महत्या केली. आणि त्यावेळेला विशेष म्हणजे त्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे हे पुण्यामध्येच राहत होते आणि त्या प्रबोधन ठाकरेंचा जर आपण वाचला त्यांचं जे आयुष्यमान किंवा
त्यांचं चरित्र आपण वाचलं तर प्रबोधनकार ठाकरे त्यांना का म्हणतात, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे होते. प्रबोधनकारांनी डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता आणि या ठिकाणची अस्पृश्यता निवारली पाहिजे आणि जो समाज अस्पृश्यता मानतो त्या हिंदू धर्मावर त्यांनी कडाडून टीका केलेली आहे आणि अनेक प्रकारची आंदोलनं प्रबोधनकारांनी त्या काळात लिहिलेली आहेत आणि प्रबोधनकारांनी अनेक पुस्तकं या संदर्भात लिहिलेली आहेत, ती वाचण्याजोगी आहेत. तेव्हा त्या प्रबोधनकार देखील हे श्रीधरपंतांचे एक पाठराखे होते आणि श्रीधरपंत टिळक आणि प्रबोधनकार यांची चांगली मैत्री होती आणि कुठल्याही अशा प्रसंगी असे काही ते जर वैतागलेले असतील तर ते प्रबोधनकाराकडे जायचे आणि मग त्यांचा सल्ला घेऊन मग प्रबोधनकार त्यांना शांत करायचे. परंतु त्या काळामध्ये या प्रबोधनकारांना देखील त्या पुण्यामधल्या ब्राह्मणांनी खूप त्रास दिला होता आणि त्यांच्या कार्याला देखील सातत्याने त्या ठिकाणी विरोध होता आणि त्या पुण्यामध्ये ते प्रबोधनकार वैतागून ते शेवटी मुंबईला आले, दादरला स्थायिक झाले. हा इतिहास आहे. तेव्हा आपण या गोष्टीकडे आपल्याला पाहिलं पाहिजे की जुन्या काळातील ज्या घटना घडलेल्या आहेत या घटनांचे देखील स्मरण करून आज जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालू आहे, जातीवाद आणि जिकडे जिकडे जे अहंकार माजलेला आहे, त्या दृष्टीने आपल्याला त्या काळामध्ये देखील संघर्ष करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि सर्वांना न्याय हे जे आंदोलन झालं होतं, हे जे बाबासाहेबांचा लढा होता, या आंदोलनाला पाठिंबा देणारे देखील अनेक ब्राह्मण पुढे आले होते आणि सर्वच ब्राह्मण वाईट नाहीत. त्या काळात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देणारे खूप ब्राह्मण समाजातले मोठे मोठे मंडळी त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाठिंबा दिला आहे आणि बाबासाहेबांच्या अनेक संस्था त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला आहे ब्राह्मणांनी त्या काळातल्या. आपण इथं जातीभेद किंवा एका जातीचा आपण उल्लेख करत नाही, पण हा इतिहास आहे. कारण पीपल एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेबांनी काढली त्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे जे मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचं किंवा सिद्धार्थ कॉलेज फोर्टमध्ये असणारं किंवा महाडमध्ये असणाऱ्या त्यांच्या जे शिक्षण संस्था या वाढीस करण्यासाठी मोभी चिटणीस असतील किंवा गोडबोले, सहस्रबुद्धे अशा कितीतरी ब्राह्मण समाजाच्या त्या बाबासाहेबांच्या सहकार्याने त्यांना मदत केलेली आहे. तेव्हा या ठिकाणी आपण श्रीधरपंत या लोकमान्य टिळकांच्या मुलाला त्यांना अभिवादन करून आपण या ठिकाणी मी थांबतो आणि मी आपल्यासमोर असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत राहील. तरी कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण इतरांना देखील शेअर करा व या व्हिडिओला आपण लाईक करा व व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच विनंती. धन्यवाद.